नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी म्हणजेच कुमार भारती या पुस्तकातील बाल साहित्यिका गिरिजा कीर हा स्थूल वाचनासाठी दिलेला पाठ आणि या पाठावरील कृती म्हणजेच स्वाध्याय बघूया. चला तर सुरू करूया. इझी लर्निंग कॉन्सेप्ट्स या चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. सुरुवातीला लेखिकेचा परिचय बघूया. लेखिकेचं नाव आहे डॉक्टर विजया वाड आणि यांचा जन्म झाला 1945 मध्ये. विजया वाड ह्या प्रसिद्ध लेखिका व बाल साहित्यिका आहेत. त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डी.लिट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यांसह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या कादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहे. काही नावे वलयांकित असतात. वलयांकित म्हणजे ज्यांच्या भोवती वलय असतात. वलय तुम्हाला समजते ना? वलय जसं थांबलेल्या पाण्यात जर दगड मारला तर त्या जिथे दगड पडतो त्याच्या बाजूला गोल गोल जे आपल्याला दिसते त्याला वलय म्हणतात. असे वलय, नावाच्या भोवती वलय असलेले, वेगवेगळ्या गुणांचे, वेगवेगळ्या कार्याचे वलय असलेले वलयांकित. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. हृदयांकित म्हणजे ज्यांच्या भोवती हृदय म्हणजे मणे आहेत असे हृदयांकित. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके. दैनिके म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारे, मासिके म्हणजे महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे, नियतकालिके म्हणजे निश्चित अशा वेळेने म्हणजे ठरवलेल्या वेळेने प्रसिद्ध होणारे. असे दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमांतून लीलया संचार करणाऱ्या, लीलया म्हणजे सहजपणे, अगदी सहजपणे संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मणे जिंकणाऱ्या या लेखिका. कोणत्या लेखिका? गिरिजा कीर. इथे बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. बाल साहित्यिका गिरिजा कीर हे जे लिहिलेलं आहे याच्या लेखिका आहेत विजया वाड, आणि विजया वाड या लेखिका गिरिजा कीर या लेखिकेबद्दल लिहितात. म्हणून हे जे आता आपण ऐकलं, ज्या सर्व माध्यमातून लीलया संचार करणाऱ्या, तर कोण? ह्या आहेत गिरिजा कीर. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. आता रसास्वाद म्हणजे काय या पाठात तुम्हाला नंतर येणारच आहे. एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याचा
आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. इथे लेखिकेचा परिचय संपला. आता बघूया आपला पाठ. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्याचं विश्लेषण आपल्याला करता यायला हवं. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे. विवेचन करता यायला हवे म्हणजे त्याचं स्पष्टीकरण आपल्याला देता यायला हवं. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला का आवडली किंवा का नाही आवडली त्याचं जे विवेचन विश्लेषण आपण करतो म्हणजे त्याचं स्पष्टीकरण जे आपण देतो त्याला समीक्षा म्हणतात. कोणत्याही साहित्य कृतीची कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. आता रसास्वाद म्हणजे काय आपण बघितलं. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे म्हणजे पुस्तकाचा साहित्याचा प्रकार नेमका कोणता आहे, कोणत्या प्रकारचं ते साहित्य आहे. पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारून टाकणारे विशेष. जे पुस्तक आपण वाचतो त्या पुस्तकातील व्यक्तिरेखा कोणत्या आहेत आणि त्या व्यक्तिरेखांमध्ये त्यांच्या स्वभावामध्ये आपल्याला भारावून टाकणारे कोणते गुण विशेष आहेत. त्यानंतर व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या म्हणजे त्या नॅचरल वाटतात की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का. आता कथानक म्हणजे काय. कथानक म्हणजे कथेतील पात्रांच्या कृतीमधून निर्माण होणाऱ्या घटनांची मालिका म्हणजे कथानक. काय कथेतील पात्रांच्या कृतीमधून निर्माण होणाऱ्या घटनांची मालिका म्हणजे कथानक. आता हे कथानक जे आहे ते आकर्षक आहे का आणि उत्कंठावर्धक आहे का. उत्कंठावर्धक म्हणजे उत्कंठा वाढवणारे म्हणजेच उत्सुकता वाढवणारे. काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भाव सौंदर्य विचार सौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते. लेखकाची भाषाशैली कशी आहे. पुस्तकाची सुरुवात आणि शेवट आकर्षक आहे का. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य. चिरंतन मूल्य म्हणजे चिरकाळ टिकणारे मूल्य म्हणजेच शाश्वत मूल्य. पुस्तकातून मिळणारे असे जे शाश्वत मूल्य आहे ते मूल्य संदेश उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का. ते साहित्य वाचल्यानंतर त्या सर्वांचा आपल्या मनावर एकत्रितपणे परिणाम होतो का. आता डॉक्टर विजया वाड लेखिका लिहितात. आज मी गिरिजा कीर यांच्या बाल साहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. विपुल म्हणजे खूप मोठं असं भरपूर अशी साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. अभावाने म्हणजे अपवादाने सुद्धा तो आढळत नाही आणि हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न
खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. अद्भुतरम्यता म्हणजे काय? अद्भुतरम्य म्हणजे कल्पना विश्वात वावरणारा, किंवा अद्भुतरम्य याला आपण इंग्लिशमध्ये ऑसम असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे चमत्कार आणि अद्भुतरम्यता या सगळ्यांपेक्षा गिरिजाबाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न, कोणाचे, मुलांचे, बालकांचे दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांना अत्यंत महत्त्वाचे वाटतात. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, हे गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. प्रांत म्हणजे क्षेत्र, ते फील्ड पूर्णतया म्हणजे पूर्णपणे ते दुर्लक्षित असं क्षेत्र आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी, सोपी, जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला, स्तुत्य म्हणजे स्तुती करण्यालायक, त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. म्हणजेच याचा अर्थ असा की गिरिजाबाईंची बालनाटके सुद्धा अशीच आहेत. कशी? साधी, सोपी आणि जोडाक्षर विरहित. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो? निकडीचा म्हणजे आवश्यकतेचा, गरजेचा. तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. बॉसिंग म्हणजे लहान मुलांना जे अधिकारांना आदेश देतात, ते आदेश देण्याला बॉसिंग म्हणतात. त्यांचं ते बॉसिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आजादी पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रांतून जिवंत दृश्य साकार करणे आणि बाल प्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे. पण बाई ती लीलया पेलतात, म्हणजे सहजपणे पेलतात. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्य कृतींकडे वळूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साद घालते म्हणजे जणू आवाज देते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य
पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. म्हणजेच महापुरुषांनी जे कार्य केलेलं आहे त्यांच्यासारखंच काहीतरी कार्य करून दाखवणं म्हणजेच त्यांचं खरं स्मारक. याचाच अर्थ असा, लेखिकेला हे सांगायचं आहे की काही लोक महापुरुषांची स्मारकं बांधतात, पण ते स्मारकं बांधल्यापेक्षा जर आपण त्यांच्या पावलावर पावलं ठेवून जर 2 पावलं आपण पुढे चाललो, म्हणजे त्यांच्यासारखं कार्य जर आपण करून दाखवलं, तरच त्यालाच खरं स्मारक असे म्हणावे. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांनी पिता असं संबोधलं आहे, पिता म्हटलं, आणि त्यांचं ऋण म्हणजे कर्ज कधीही विसरता येणार नाही. ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, शिक्षणव्रती म्हणजे शिक्षणाचं व्रत घेतलेली. तर ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत, म्हणजे त्यांच्या स्वभावाची ती खासियत. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ, वसा म्हणजे निश्चय, त्यांचा निश्चय पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. स्वतः त्या तशा वागल्या. म्हणजेच त्यांनी ज्या परिसरात कार्य केलं त्या परिसरातील जीवनावश्यक अडचणी लक्षात घेतल्या, मुलांना शिकवताना कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या, त्यांना समजेल अशा भाषेत त्या बोलल्या, श्रद्धेनं त्यांनी शिकवलं, त्या शिकवण्यात त्यांनी प्रेम ओतलं. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत, हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. म्हणजे अनुताईंचं कार्य पुढे नेण्यासाठी तरुण रक्ताची मुलं तयार होणं, ते पुढे येणं म्हणजेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. संत गाडगे बाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, अंगाला विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही. लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगे बाबांनी दाखवून दिलं, म्हणूनच ते महान संत होत. दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दान धर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या, अचल म्हणजे न हलणाऱ्या, दीपस्तंभासारख्या, दीपस्तंभ जसा समुद्रात दिशा दाखवतो त्या दीपस्तंभासारख्या त्या जगल्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्ययकारी संदेश दिला आहे. प्रत्ययकारी म्हणजे खात्रीशीर, खात्री देणारा असा संदेश त्यांनी दिला आहे. मुलांना पचेल, रुजेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्रलेखनाला एक नवा आयाम दिला आहे. गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधु
या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकीट मारतो. निरुपाय म्हणजे उपाय नसणे, म्हणजेच इलाज नसते. नाईलाजाने तो एकाचे पाकीट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000. पण सोबत चिठ्ठी असते. चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असते, प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही, कारण तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. आणि खाली पत्ता दिलेला असतो. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्रातील पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, म्हणजे आपल्या गुन्ह्याची तो त्या माणसाकडे कबुली देतो. पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला, असा तो माणूस म्हणतो. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे, म्हणजे आश्चर्यचकित करणारे आहे. फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. म्हणजेच त्या कथेत आपलं पूर्ण लक्ष केंद्रित होते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. बालकादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलावण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. येळबंबू डब्बू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. डब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात आणि डब्बू नाही म्हणतो. पण आई म्हणते, तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. आणि डब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असताना, म्हणजे दुपारचे झोपलेले असताना, त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने, असे वाटावे. अनंत हस्ते म्हणजे अनेक हातांनी, कमलाकर म्हणजे कमलाकर, विष्णूला कमलाकर म्हणतात, विष्णुदेवाला कमलाकर म्हणतात. म्हणजे कमलाकराने अनंत हाताने दिले तर 2 हाताने किती घेशील, दो कराने म्हणजे 2 हाताने. इथे हस्ते म्हणजे सुद्धा हात आहे आणि कर्म याचा अर्थ सुद्धा हात असा होतो. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतकरणपूर्वक मानाचा मुजरा. इथे हा पाठ संपला आणि पुढे आहे कृती म्हणजेच स्वाध्याय. पहिली कृती आहे आकृत्या पूर्ण करा. साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये. आता अ नंबर दिलेला आहे कथा आणि आ आहे चरित्रे. या कथेबद्दल आणि चरित्राबद्दल तुम्हाला 3 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. बघूया गिरिजाबाईंच्या कथेचे वैशिष्ट्ये. पहिलं आहे त्यांच्या कथा वाचकाला खिळवून ठेवतात. 2 नंबर आहे त्यांच्या कथा
अद्भुत रम्यतेपेक्षा वास्तवाचे दर्शन घडवणाऱ्या आहेत. तिसरं आहे, त्यांच्या कथांमधून माणुसकीचे दर्शन घडते. त्यानंतर आहे चरित्रे. चरित्र्याची सुद्धा आपल्याला वैशिष्ट्ये लिहायची आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक चरित्रात त्यांनी एक प्रत्ययकारी संदेश दिला आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे, मुलांना पचेल रुजेल अशा सोप्या भाषेचा वापर त्यांनी केला आहे. नंतरची कृती आहे टिपा लिहा. त्यामध्ये अ आहे, गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. म्हणजेच गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे जे विशेष आहे त्यावर टिपा लिहायच्या आहेत, टीप लिहायची आहे. गिरिजाबाईंनी विपुल साहित्य निर्मिती करूनही त्यांच्या लेखनात तोचपणाचा दोष आढळत नाही. त्यांनी बालकांसाठी सुद्धा विपुल साहित्य निर्मिती केली. त्यांनी बालकांसाठी बालनाटिका सुद्धा लिहिल्या. त्यामध्ये त्यांनी चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न मांडले. मुलांचे वय लक्षात घेऊन साध्या सोप्या जोडाक्षर विरहित शब्दात त्यांनी बालनाटिका लिहिल्यात. त्यांच्या बालनाटिकांना मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करून बालप्रेक्षकांची मने जिंकण्यासारखी अवघड गोष्ट त्यांनी सहज करून दाखवली आहे. पुढचं आहे आ, येळबंबू डब्बू या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद. यावर आपल्याला टीप लिहायची आहे. ताईच्या साखरपुड्याच्या दिवशी घरातील मिठाई काही गरीब मुले मागतात. डब्बू त्यांना नकार देतो. तेव्हा आई म्हणते, तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. डब्बू हेच ध्यानात ठेवतो आणि त्यानंतर दुपारी घरातील सर्वजण झोपले असताना आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. त्याच्या या कृत्याने घरातील सर्व रागावतात. कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे असा उपदेश देताना आईला भिकारी अपेक्षित नव्हते. त्यामुळे इथे जी विसंगती दिसून येते, या विसंगतीमुळे इथे विनोद निर्माण झाला आहे. पुढची कृती आहे मधूचे कृत्य. संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. तू सावित्री हो या पुस्तकातील गोष्ट एका माणसाची. या कथेचा नायक मधू आहे. या मधूची आई आजारी पडते. तिच्या पोटाची ऑपरेशन करायचे असते. मधूजवळ पैसे नसल्यामुळे नाईलाज म्हणून तो एकाचे पाकिट मारतो. पाकिटात 2000 रुपये त्याला मिळतात आणि त्याच पाकिटात त्याला एक चिठ्ठीसुद्धा मिळते. त्या चिठ्ठीवरून त्याला समजते की पाकिटाच्या मालकाने ते पैसे त्याच्या आईच्या आजारपणासाठी ठेवलेले असतात. चिठ्ठी वाचून मधूला खूप पश्चाताप होतो. चिठ्ठीतील पत्ता शोधत तो त्या माणसाकडे जातो आणि आपल्या गुन्ह्याची कबुली देतो. तो मनुष्य ते पैसे मधूलाच परत देतो. यावरून मधूचे मन खूप संवेदनशील आहे हे समजते. कारण पैसे हाती आल्यावर सुद्धा चिठ्ठी वाचल्यानंतर आपल्या आईच्या आजारपणाचा विचार न करता तो चिठ्ठीतील पत्त्यावर जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली देतो. पुढची कृती आहे साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे तुमच्या शब्दात लिहा. हे सर्व मुद्दे या पाठातच दिलेले आहेत. हे एकूण 8 मुद्दे दिलेले आहेत. हेच मुद्दे आपल्याला आपल्या भाषेत लिहायचे आहेत. पुस्तकाचा साहित्य प्रकार कोणता आहे? पुस्तकातील व्यक्तिरेखा कोणत्या आहेत आणि त्या व्यक्तिरेखांमध्ये भारावून टाकणारे विशेष गुण कोणते आहेत? कथेतील व्यक्तिरेखा सहज फुलल्या आहेत का की त्या कृत्रिम वाटतात? कथेतील घटनांची मालिका आकर्षक व उत्कंठा वाढवणारी आहे का, म्हणजे उत्सुकता वाढवणारी आहे का? काव्यसंग्रह असल्यास कवितांमध्ये भावसौंदर्य, विचार सौंदर्य व अर्थसौंदर्य जाणवते का?
लेखकाची भाषा कशी आहे, भाषाशैली कशी आहे, पुस्तकाची सुरुवात आणि शेवट आकर्षक आहे की नाही, पुस्तकातून एखादा मूल्यवान संदेश मिळतो की नाही, वाचकाच्या मनावर पुस्तकाचा परिणाम होतो की नाही. पुढे आहे उपक्रम. पुस्तकातील कोणत्याही एका पाठाचा समीक्षेच्या म्हणजेच रसास्वादाच्या पायऱ्यांच्या अनुषंगाने अभ्यास करा व त्याचे लेखन करा. हा उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः करायचा आहे आणि हा उपक्रम करताना तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा.